नशीब असतं. देव संधी देत असतो. त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. गेल्या वेळेला एका गद्दाराला आपण उमेदवारी दिली, तुम्ही सगळ्यांनी त्यांना संधी दिली आणि त्यांनी नुसतं संधीचं नाही तर आयुष्याचं मातेरं केलं. किती माज म्हणजे किती माज असायला पाहिजे. लय म्हणजे काय एकदमच लय. पण ज्यांनी त्यांना मोठेपण केलं होतं त्यांना माहिती नव्हतं की हेच सगळे जण त्यांचा माज सुद्धा उतरवू शकतात. मी आलोय त्यांचा माज उतरवायला आलेलो आहे. मी आलोय गद्दारांना गाडायला आलेलो आहे. आणि मी आलोय ते गद्दारांच्या छाताडावरती पुन्हा एकदा भगवा रोवायला आलेलो आहे. अरे गद्दारांना काय वाटलं, ते गद्दार म्हणजे काय सगळी लोक गद्दार? पण महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्र कधी गद्दारांना क्षमा करत नाही. आणि या गद्दाराला सांगायचे तिथला डोंगर तू पाहिलास, पण इथल्या रायगडाचे टकमक टोक नाही पाहिलंस. हे तुला 23 तारखेला दिसणार आहे. त्या टकमक टोकावरनं हे सगळेजण कसा तुझा राजकीय कडिरोट करतील ते बघ. आणि मग तुझी जी काय मस्ती होती, काय नव्हतं दिलं, सगळं दिलं होतं. आणि प्रामाणिकपणाने सांगतो की खरं म्हटलं तर गेल्या वेळेलाच मी दीपक आबांना उमेदवारी देणार होतो आणि तसं आपलं बोलणंही झालं होतं. पण मध्येच एक तो धरण फोडणारा खेकडा घुसला. कोण तुम्हाला माहितीये? आणि त्यांनी सांगितलं की साहेब माझं ऐका, हा 100% निवडून येतो. म्हटलं ठीक आहे. मग दीपक आबांना मी हात जोडून विनंती केली की आबा जरा माफ करा, असं असं मला करावं लागतंय. आणि त्यांचं कौतुक मला एवढ्यासाठी वाटतं की त्यांना सांगितल्यानंतर कुठेही लांडी लबाडी केली नाही, गद्दारी तर अजिबात केली नाही, बंडखोरी नाही केली. पण ठीक आहे उद्धवजी, मी आणतो निवडून. म्हणजे असा सैनिक आपल्याला पाहिजे, तुमच्यासाठी लढणारा. याला म्हणतात सैनिक. आता त्यांनी सांगितलं ना किती वर्ष थांबले होते. आता झालं. जी काय मध्ये तुमच्या स्पीड ब्रेकर होते ते सगळे आता आपण सपाट केलेले आहेत. एक मोठं ढेकुळ आहे ते पण यावेळेला सपाट करून टाकायचंय. आता निवडणूक रंगात यायला लागलेली आहे. साधारणतः 1 आठवड्यापूर्वी मी मुंबईत असताना मला पत्रकारांचे फोन यायचे की उद्धवजी यावेळेला काय लोकसभेसारखं काही दिसत नाही हो. म्हटलं का हो? नाही अजून काय असं गरम नाही होत. म्हटलं थांबा जरा, ही मशाल अजून आमची पेटली नाही, मग सगळ्यांचं सगळं गरम होईल. आता बघा कशी पेटले मशाल, धगधगते. आणि मी जिथे जातोय तिथे अशी तोबा गर्दी होते. लोक वाट बघतायत, जनता वाट बघते. जो गद्दारीचा वार त्यांनी केला तो केवळ उद्धव ठाकरेवरती नाही केला, शिवसेनेवरती नाही केला, तर आपली आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवरती यांनी वार केलेला आहे. आहेत आता मोदी आणि शाह फिरतायत. अमित शहाबद्दल तर काय बोलायचीच बात नाही. तो लगेरो मुन्नाबाई बघितलं होतं ना तुम्ही, त्यातले सर्किट सारखे फिरतायत. क्या करने का है भाई, किसको उठाने का है? बोलना भाई, तू मैं करेला है ना.